नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आता 12वी इंग्लिशवर चर्चा करतो. पहिला पेपर आहे आपला इंग्लिशचा आणि इंग्लिशमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात प्रयत्न केले तर. कारण कोणीतरी म्हटलंय, "प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे." तर हा बघा मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे तो आपण सुरुवात करूयात पहिल्या सेक्शन पासून. पण भावड्यांनो, पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल तर झटकन चॅनल सबस्क्राईब करून पटकन त्याच्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका. बोर्ड परीक्षा 2026च्या अनुषंगाने अतिशय इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आपण बघतोय. संपूर्ण प्रश्नपत्रिका नीट समजून घ्या. प्रत्येक घटकावर, प्रत्येक मुद्द्यावर आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. ओके. तर बघा मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे, हा पहिला प्रश्न पहिल्यामध्ये 2 प्रश्न असतात, ए आणि बी. ए मध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक पॅसेज दिलेला असतो. हा जो पॅसेज आहे तो तुमच्या पुस्तकामधला असतो आणि त्या पॅसेजवर एकूण 6 ॲक्टिव्हिटी असतात. जसं की A1, A2, A3, A4, A5 आणि A6 अशा 6 ॲक्टिव्हिटी असतात आणि 6 पैकी 6 सोडवल्या की 6 गुणिले प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 2 मार्क, 12 मार्क तुमच्या खिशात एकदम भारीमध्ये जमा होतात. बी जो आहे तो लँग्वेज स्टडीचा भाग आहे. त्यामध्ये पण साधे सोपे प्रश्न असतात व्याकरणावर आधारित. तर आता या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करू. एक पॅराग्राफ हा पहिला आपण समजून घेऊयात बाबा काय आहे. काही प्रश्नांची उत्तरं मी सांगण्याचा प्रयत्न करेल. काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधावी लागेल. पण एकदम इंटरेस्टिंग चर्चा असणार आहे बघा. या ठिकाणी हा पॅराग्राफ जर बघितला, आफ्टर वर्किंग फॉर ऑल these सॉफ्टवेअर कंपनीज फॉर सो मेनी years, I wanted to return to my first love, to read and write on various subjects concerning human life and एक्झिस्टन्स. तर मित्रांनो बघा, यामध्ये काय म्हटलंय, लेखक जो आहे आपला, लेखक म्हणजे कोण आहेत, तर श्री अच्युत गोडबोले, ज्यांनी 34च्या आसपास पुस्तकं लिहिलेली आहेत. तर या पॅसेजच्या संदर्भात मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो मराठीमधून या मुद्द्यामध्ये काय आहे. तर इथं काय दिलंय, की त्यांनी काय सांगितलं, की बाबा मी या पॅसेजचा तुम्हाला एक संदर्भ सांगतो, एक शॉर्टकटमध्ये याच्यामध्ये काय लिहिलंय ते सांगतो आणि मग आपण प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. इथं लेखक काय म्हणतो, की बाबा मी जे आहे ना, करोडो रुपयाचे जॉब सोडून, मोठ्या-मोठ्या सॉफ्टवेअर कंपनी सोडून मी माझं जे पहिलं जे प्रेम आहे, म्हणजे लिखाण आणि वाचन याच्याकडे वळलो आणि झपाझप अशी 34 मराठी पुस्तकं लिहून मी मोकळा झालो. आणि ही मराठी पुस्तक लिहिली आणि त्याच्यामधली जवळपास हजारो पुस्तकं बेस्ट सेलर झाली. म्हणजे बरीचशी पुस्तकं बेस्ट सेलर झाली, काही पुस्तकं आणि त्याच्यातल्या त्या पुस्तकांच्या हजारो कॉपीज ज्या आहेत ना, त्या विकल्या गेल्या. या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटले मुसाफिर ही त्यांची बायोग्राफी आहे. सायकॉलॉजी म्हणजे मनात हे पुस्तक जे आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सायकॉलॉजी मानसशास्त्राच्या संदर्भात लिहिलेले आहे. किमयागार या त्या पुस्तकामध्ये त्यांनी काय केलंय, जे वेगवेगळे शास्त्रज्ञ लिहून गेले होऊन गेलेले आहेत. म्हणजे ज्या शास्त्रज्ञांनी फिजिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, जिओग्राफी असेल, यांच्याशी रिलेटेड जितके काही शास्त्रज्ञ लिहून गेले, त्या सगळ्या शास्त्रज्ञांचा परिचय या पुस्तकामध्ये आहे. विज्ञानावरचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. बोर्डरूम हे पुस्तक मॅनेजमेंटवरचं आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी काय केलंय, की Google कंपनी असेल, Amazon कंपनी असेल, तुमची Facebook कंपनी असेल, अशा मोठमोठ्या कंपन्यांचा इतिहास लिहिलाय. त्यांची सुरुवात कशी छोट्यापासून झाली आणि आज त्या कंपन्या इतक्या मोठ्या कशा झाल्या, हे सगळी माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे हे जे पुस्तक आहे बोर्डरूम, हे पुस्तक वाचून जवळपास 20 सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स जे आहेत ना, ते झालेले आहेत, असं या ठिकाणी म्हणतात. कमीत कमी 20 लोकं जे आहे ना, ते सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स झालेले आहेत, मोठी लोकं झालेले आहेत, असं त्यांचं मत आहे. अर्थात हे पुस्तक त्यांचं अर्थशास्त्रावर आहे. गणिती हे पुस्तक जे आहे गणितावर आहे. जे गणितातले गणिततज्ञ होते, त्यांची माहिती, त्यांचा इतिहास तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळणार आहे. झपूर्झा एक पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये जे इंग्लिश लिटरेचरवर आधारित आहे. नादवेद जे पुस्तक आहे ते तुमचं संगीतावरती आधारित आहे. त्याचबरोबर तुमचं विटामिन्स असेल, त्याचबरोबर अनर्थ असेल. अनर्थ हे पुस्तक जे आहे, विटामिन्स असेल, अनर्थ असेल, रक्त असेल, ही सगळी जी आहे पुस्तकं आणि जीनियस हे एक सीरीज आहे बुकची. ही बरीचशी पुस्तकं त्यांनी अशा प्रकारची लिहिलेली आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढे हे म्हणतात, की बाबा मी तुम्हाला का सांगतोय, क्यों बातें कर रहा हूं इन पत्थरों से, क्यों? का मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय? कारण मी जे काही ज्ञान मिळवलेलं आहे, मला ज्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत, जे काही व्हॅल्यूज मला समजलेल्या आहेत, त्या तुमच्यापर्यंत मला पोहोचवण्यासाठी मी हे सगळं तुम्हाला सांगतोय, असं लेखक म्हणतो. तर आता आपण या ठिकाणी काय बघू? प्रश्नांची उत्तर बघा. A1 पहिला जो प्रश्न आहे, हात भारी, लात भारी, पहिला प्रश्न सगळ्यात भारी. हा जो पहिला प्रश्न आहे मित्रांनो, अतिशय सोपा असतो. साधा, सोपा, भारी प्रश्न. बघा काय दिलंय. रीड अँड राइट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड स्टेट वेदर दे ट्रू अँड फॉल्स. बघा, ही सेंटेन्सेस पुन्हा लिहायचंय. रिराईट सांगितलं म्हणजे पूर्ण नुसतं ट्रू फॉल्स नाही लिहायचं. पूर्ण सेंटेन्स लिहायचंय आणि त्याच्या पुढे लिहायचं बाबा ट्रू आहे का फॉल्स आहे बघा. द नॅरेटर चूज अ करियर इन रायटिंग ओव्हर हिज करियर इन सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर कंपनीज मधलं करियर करियर सोडून त्यांनी
रायटिंगचं करियर निवडलं. हे ट्रू आहे का? बस बाबा सर हे एकदम ट्रू आहे. राइट आहे, ट्रू आहे, सही आहे. पुढचं बघा, नॅरेटर सक्सेस इज डिटरमाइन्ड बाय द सेल ऑफ हिज बुक. नॅरेटर म्हणतोय, की माझं जे यश आहे ते पुस्तक विक्री किती झाली याच्यावर आहे का? नाही मित्रांनो, याच्यावर नाही. त्यांनी सांगितलंय पुस्तकं किती विकली गेली हे महत्वाचं नाही, तर ते पुस्तकं वाचल्यामुळं किती लोकांच्या मनामध्ये परिवर्तन झालं हे महत्वाचं आहे. तर हे चुकीचं आहे मित्रांनो. ओके, हे फॉल्स आहे. पुढचं, हिज ऑटोबायोग्राफी हॅज प्रूव्ड इटसेल्फ अ गुड रेडीमी ऑन डिप्रेशन. तर डिप्रेशन मधला एक रामबाण उपाय त्यांची ऑटोबायोग्राफी म्हणजे आहे. तर हे ट्रू आहे. ओके. त्यांची ऑटोबायोग्राफी काय आहे? तर मुसाफिर. मुसाफिर हो यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे पेपर लिखना है, अच्छे मार्क्स लाना है. अच्छे मार्क्स लाना है. चांगले मार्क मिळतील तर हे बरोबर आहे. द पॅसेज एंड्स ऑन अ पॉझिटिव्ह नोट्स. येस ट्रू. ये भी ट्रू आहे. फक्त बी फॉल्स आहे, बाकी सगळे ट्रू आहे. पुढचा बघा, गिव्ह रिझन. द रायटर कुड बी कमर्शियली सक्सेसफुल बिकॉज. का सक्सेसफुल होऊ शकले? याचं नेमकं काय कारण आहे? का बाबा एवढा हा माणूस एवढा सक्सेसफुल झाला? याचं कारण तुम्हाला लिहायचं. मित्रांनो, याचं कारण काय माहितीये का? कारण जवळपास त्यांनी 34 बुक्स लिहिले. बरोबर? आणि त्या 30 बुक्स मधली बरीचशी बुक्स आहेत ती बेस्ट सेलर ठरली आणि थाउजंड ऑफ कॉपीज त्यांच्या ज्या थाउजंड ऑफ कॉपीज आहेत त्या विकल्या गेल्या. मग तुम्ही काय लिहाल बाबा? इथं लिहू शकता, की बाबा he wrote 34 books in Marathi and most of them become bestseller of which thousands of copies were sold. बघा इथं तुम्हाला दिसतंय, इथे तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल या पॅसेजमध्ये. इथं दिलेलं आहे बघा. He I have written च्या ऐवजी he have written about 34 books in Marathi and most of them have become bestseller with 10,000 of copy sold for each. Okay. However, बघा म्हणजे हे तुम्हाला या ठिकाणी इथं लिहिता येऊ शकतं. ओके. पुढचा मुद्दा बघा इथं काय आहे? पुढचं कारण काय? द रायटर इज टेलिंग हिज स्टोरी टू द रीडर्स बिकॉज. का ते आपल्याला आपली स्टोरी सांगतात? वाचकांना लेखक त्यांची स्टोरी का सांगतात? त्याचं कारण काय बाबा? इथं शेवटी त्यांचं कारण आहे बघा. व्हाय आय एम टेलिंग यू माय स्टोरी. बघा, व्हेन आय लुक बॅक देअर आर अ नंबर ऑफ लेसन अँड व्हॅल्यूज दॅट आय क्रिस्ड अँड कीप लर्निंग अबाउट इव्हन टुडे. म्हणजे मी जे काही लेसन्स आणि ज्या काही व्हॅल्यूज शिकलो त्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये थ्रिस्ट फॉर नॉलेज, क्युरिओसिटी, ह्युमॅनिटी, ह्युमॅनिटी, त्याचबरोबर ह्युमॅनिटी, रॅशनॅलिटी असेल, इक्वालिटी, टीमवर्क, क्वेस्ट फॉर एक्सलन्स, नेव्हर स्टे डाय. तर अशा प्रकारच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते लिहित आहे. मग तुम्ही इथे लिहाल टू पास. बघा, ही वॉन्ट टू पास ऑन लेसन. त्यांना आपल्याला काय पास करायचंय, ते आपल्याला काय पास करू इच्छितात, कुठल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू इच्छितात. तर ऑन लेसन अँड व्हॅल्यू लाइक थर्स्ट फॉर नॉलेज. त्या लिहा सगळ्या. क्युरिओसिटी, ह्युमॅनिटी जे मी तुम्हाला मगाशी इथं सांगितलं इथं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. झालं. बाबा गिव्ह द रिझन झालं. हा एक A3 आहे. याच्यामध्ये तुम्हाला इंटरप्रेट द फॉलोइंग स्टेटमेंट फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. याला तुम्हाला इंटरप्रेट करायची, तुम्हाला व्यवस्थित सविस्तर सांगायची आहे. ओके. तर हे तुम्ही लिहू शकताय. जसं की इट इज दिस रिएक्शन ऑफ थाउजंड ऑफ रीडर अँड फीलिंग दॅट आय एम टचिंग द हार्ट ऑफ थाउजंड ऑफ माय रीडर्स दॅट कीप मी गोइंग. म्हणजे दिस इज रिएक्शन ऑफ थाउजंड ऑफ रीडर्स म्हणजे हजारो रीडर्सची एक रिएक्शन आहे ही. म्हणजे ही रिएक्शन जी आहे ती लेखकाला खूप मोटिवेट करते आणि त्यांचं जे लेखन आहे ते जवळपास हजारो लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचले, हार्टला टच केलेलं आहे. तर अशा प्रकारे म्हणजे माझं जे लेखन आहे इतक्या लोकांच्या हार्टला टच झालेलं आहे आणि आणि हे जे आहे ते कीप गोइंग आहे. हे सगळं सुरू आहे अजूनही. आता याला तुम्हाला कसं इंटरप्रेट करू शकता? तर ते लिहिताना तुम्ही लिहा, की बाबा तर रायटर गेट्स इमेस इमे आता याच्यामध्ये बघा, इथं जर तुम्ही पाहायला गेला ना, तर याचं तुम्ही ट्राय करा, लिहू शकताय, की बाबा रायटर जे आहेत ते रायटर्सनी काय केलंय, की बाबा मोटिव्हेटेड झालेले आहेत रायटर. कशामुळे मोटिव्हेट झाले, की इतक्या हजारो लोकांचे जे काही या ठिकाणी त्यांच्या रिएक्शन्स आहेत, त्या रिएक्शन्समुळे रायटर्स मोटिव्हेट झालेले आहेत. ओके. रायटर गेट्स मोटिव्हेटेड बाय द रिएक्शन ऑफ थाउजंड्स ऑफ रीडर्स. हे तुम्ही या ठिकाणी इथे लिहू शकताय. द रीडर्स टेल हिम हाऊ टू हाऊ सम ऑफ हिज बुक हॅव सिम्प्लिफाईड मेनी कॉम्प्लेक्स सब्जेक्ट. म्हणजे रीडर काय सांगतात, की कशाप्रकारे आम्हाला इतके अवघड प्रश्न जे आहेत, ते अवघड कन्सेप्ट आहेत, त्या त्यांच्या पुस्तकांमधून साध्या सोप्या पद्धतीने कशा समजल्या, या अशा प्रकारचे फीडबॅक त्यांना मिळतायत.
तर हे तुम्ही इथं एक्सप्लेन करू शकताय. ओके, याला इंटरप्रेट करायचं आहे. याच्यामध्ये मी जास्त वेळ घालवत नाही. पुढचा जो A4 आहे त्याच्यात दिलंय राइट अ फ्यू सेंटेन्स अबाउट युअर ड्रीम करियर. तुमच्या करियर संदर्भात तुम्हाला इथे लिहायचंय. बाबा तुमचं काय करियर आहे? बाबा मला चित्रकला क्षेत्रामध्ये करियर करायचंय का? बाबा मला खेळामध्ये करियर करायचंय. मला सिव्हिल सर्व्हिसमध्ये करियर करायचं आहे. तर त्या संदर्भात तुमचा काय प्लॅन रेडी आहे? तर या सगळ्या डिटेल्स तुम्ही तुमच्या शब्दात इथे लिहू शकताय. 5वा जो मुद्दा आहे, 5वा जो प्रश्न आहे, याच्यामध्ये ग्रामरचा भाग आहे. डू ॲज डायरेक्टेड. बघा, अं, इथं काय आहे? आय वॉन्टेड टू रिटर्न टू माय फर्स्ट लव्ह. बघा त्यांना कुठं परतायचंय? कुठे, कुठे परतायचंय? कुठे परत यायचंय त्यांना? आय वॉन्टेड टू रिटर्न. कुठं रिटर्न यायचंय? कुठे म्हणजे वेअर आलं. मग आता वेअरने कुठं सुरुवात झाली बाबा? इथं व्हाय तर गेला. याचा तर काही विषयच नाही. वेअर पासून सुरुवात करायची. इथं तुम्हाला डब्ल्यू-एच क्वेशन तयार करायचा आहे. आता वेअर नंतर तुम्ही काय करणार? इथं वॉन्टेड आहे म्हणजे वेअर डिड पाहिजे. वेअर डिड पाहिजे. वॉन्टेड म्हणजे भूतकाळ आहे म्हणजे वेअर डिड पाहिजे. मग वेअर डिड आहे मग हा सुद्धा गेला बाबा. बी ऑप्शन पण गेला. मग वेअर डिड आय वॉन्टेड टू रिटर्न येईल का वेअर डिड आय वॉन्ट टू रिटर्न? आता तुम्ही डिड लिहिलंय मग वॉन्टेड लिहायची काहीच गरज नाही. म्हणजे सी ऑप्शन करेक्ट आहे. वेअर डिड आय वॉन्टेड टू रिटर्न या ठिकाणी अशा प्रकारे हे वाक्य होऊ शकतंय. पुढचा मुद्दा जर बघितला, माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट हॅज क्रिएटेड ॲट लीस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स. आता या ठिकाणी बघा, इथं काय माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट. हे जे आहे ना, हे या ठिकाणी सब्जेक्ट आहे. बरोबर? सब्जेक्ट आहे. प्लस हॅज आहे. ओके. प्लस क्रिएटेड म्हणजे व्ही3 आहे आणि प्लस ॲट लीस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स. इथं तुमच्याकडे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट सुद्धा आहे. तर आता या ठिकाणी हॅज आहे म्हणजे तुमचं काय या ठिकाणी परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे हॅज आहे म्हटल्यावर. मग त्याचं तुमचं या ठिकाणी मला काय सांगितलंय चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा होतो बघा, तुम्हाला सांगतो याचा पॅसिव्ह व्हॉइस होतो ओ प्लस. बरोबर? हॅव किंवा हॅज येतं. हॅव येतं किंवा हॅज येतं. प्लस इथं बीन पण येतो. बरोबर? तुमच्याकडे जर परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल, तर त्याचा ॲक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस होत असताना काय होतं, की ऑब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन येईल आणि त्याच्यानंतर व्ही3 येईल आणि त्याच्यानंतर बाय येईल आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट येईल. आता मला सांगा ओ कोण येतं? ओ काय ऑब्जेक्ट काय आहे? ॲट लीस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स. त्याच्यामुळे हे पहिले येईल. ॲट लीस्ट 24 ते बघा इथं कुठं-कुठं आहे? ॲट लीस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स इथं पण आहे. 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 त्याच्यानंतर आता हॅव येणार काय हॅज येणार? आता 20 म्हणजे अनेक वचन आहे. म्हणजे हॅव आला पाहिजे. आता या सगळ्यांमध्ये हॅव कुठे येतं बघा, बघा इथं हॅव येतो. बाकी कुठंच हॅव नाही येत. इथं हॅज येतो म्हणजे हे चालणार नाही. आर नाही चालणार आणि हे पण नाही चालणार. मित्रांनो हे करेक्ट आहे. बघा हॅव बीन क्रिएटेड बाय मेनी बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट झालं. बी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. टेन्स व्यवस्थित आपल्याला समजले पाहिजेत, तर आपल्याला हे येऊ शकतं. ठीक आहे. पुढचा 6वा जो प्रश्न आहे, रिराइट द गिव्हन सेंटेन्सेस विथ द अप्रोप्रिएट वर्ड गिव्हन इन द ब्रॅकेट. हे ब्रॅकेटमध्ये जे काही शब्द लिहिलेत ना, त्याच्याशी ते या खालच्या तुम्हाला वाक्यांमध्ये रिकाम्या जागांमध्ये भरायचे आहेत. रिलेटेड. बघा, देअर इज नो ह्युमन डॉट डॉट ऑन मार्स. आता ह्युमनचं काय नाहीये, एक्झिस्टन्स नाहीये बघा, अस्तित्व. इथं एक्झिस्टन्स येईल. ओके. एक्झिस्टन्स. देअर इज नो ह्युमन एक्झिस्टन्स ऑन मार्स. पुढे जर आपण बघितलं, तर बाबा डॉट डॉट ऑफ इमोशन्स मेक अ रिलेशन म्युझिशियल. बघा म्युझिकल. म्युझिकल कशाशी रिलेटेड आहे? बघा सिम्फनी. तर या ठिकाणी सिम्फनी येईल. ओके. माय एक्सपेरिमेंट विथ ट्रुथ इज अ फेमस काय बाबा? ही फेमस ऑटोबायोग्राफी. ओके. टाईम डॉट डॉट इज व्हेरी सिग्निफिकंट ड्युरिंग एक्झामिनेशन. टाईम काय असणार आहे? मॅनेजमेंट. तर इथं टाईम मॅनेजमेंट या ठिकाणी इथं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. तर इथे पण 2 मार्क मिळू शकतात. खूप सोपा प्रश्न असतो हा. पुढचा मुद्दा जर आपण पाहायला गेला, पुढचा बघा B1 लँग्वेज स्टडी. याच्यामध्ये दिलंय, की आय कॅन टीच 4 लँग्वेज इन्क्लुडिंग फ्रेंच. चूज द करेक्ट ऑप्शन रिप्लेसिंग मॉडल ऑक्झिलरी शोइंग बघा, बघा कंक्लुजन. आता या ठिकाणी कॅन आहे म्हणजे मी या ठिकाणी 4 भाषा शिकवू शकतो इन्क्लुडिंग फ्रेंच. फ्रेंच सोबत मी 4 भाषा शिकवू शकतो. आता इथे याचा अर्थ असा येतो. मग याला काय बाबा तुम्ही रिप्लेस करू शकता? तर इथं बघा शुल्ड नाही, मे पण नाही होणार बाबा, कदाचित नाही येणार. मस्ट या ठिकाणी मस्ट येईल. आय मस्ट टीच 4 लँग्वेज इन्क्लुडिंग फ्रेंच. तर मी शिकवल्याच पाहिजेत या 4 भाषा असं या ठिकाणी इथं अर्थ येतो. आय विलचा विल पण येणार नाही. तिसरा ऑप्शन करेक्ट आहे. बघा या ठिकाणी नेत्रा इज अल्वेज इंटरेस्टेड इन स्कूल एक्सेसरीज. आता या ठिकाणी काय आहे बाबा, इथं मला काय सांगितलंय, या ठिकाणी बघा एक मला क्वेशन तयार करायचा आहे. रिटोरिकल क्वेशन्स. तर तो कसा काय तयार करणार? तर नेत्रा इज आहे ना,
तर नेत्रा इज म्हणजे ती सहभागी होते बाबा, इंटरेस्टेड असते ती. मग तिथं असते असते ना असा म्हणजे इजंट नेत्रा ऑल्वेज या ठिकाणी अशा प्रकारे येऊ शकतो. म्हणजे हा इज जो आहे ना, तो आधी घ्यायचा, त्याला इजंट लावायचा, नंतर नेत्रा आणि मग पुढचं जे वाक्य आहे त्याला आपण जसं तसं लिहिलं. चौथा ऑप्शन करेक्ट आहे. इथे बघा, देअर आर मेनी पीपल हू हॅव डिझायर टू स्पीक करेक्ट इंग्लिश. चूज करेक्ट सिंपल सेंटेन्स बाबा. सिंपल सेंटेन्स मला कुठलं निवडायचं बाबा? देअर आर मेनी पीपल हू हॅड डिझायर टू स्पीक करेक्ट इंग्लिश, हे तर नाही येणार. मेनी पीपल हॅव अ डिझायर टू स्पीक करेक्ट इंग्लिश, तर हे दुसरा ऑप्शन या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आहे. ठीक आहे. आता B2 मध्ये काय, हा एक क्वेश्चन आहे B2. याच्यामध्ये लक्षात घ्या एकूण 6 क्वेश्चन, सॉरी, याच्यामध्ये लक्षात घ्या, हा जो B1 A1 जो आपण ए बघितला, ए मध्ये एकूण आपल्याकडे किती प्रश्न होते? ए मध्ये 6 प्रश्न होते. ओके. आणि बी मध्ये आपल्याकडे जवळपास लँग्वेज स्टडी 3 मार्काला या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. 3 मार्काचा लँग्वेज स्टडी आहे B1. आणि त्याच्यानंतर B2 मध्ये काय ते पण आपण बघूया. B1 जो आहे तो 3 मार्काचे तुम्हाला काय असतात, ग्रामरचा भाग असतो. आणि त्याच्यामध्ये जो B2 आहे त्याच्यामध्ये स्पॉट द एरर असतात. आता हा प्रश्न खूप सोपा आहे. इथं काय दिलंय? इंग्लिश मूव्हीज हॅज एंटरटेन द वर्ल्ड. आता इंग्लिश मूव्हीज अनेक वचन आहे आणि अनेक वचन नंतर हॅज कधीच नाहीत. हॅव येतो. हा जो आहे तो तुमचा परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. त्याच्यामुळे ते इंग्लिश मूव्हीज जे आहे ना, ते हॅज नंतर तुम्हाला कधी हॅव येणार हे लक्षात घ्या, अनेक वचन. फक्त मूव्ही असतं ना, तर हॅज आलं असतं. आता इथं लक्षात घ्या, इथं बरीचशी जी वाक्य आहेत, ती सगळी जी वाक्य आहेत, ती कशाशी रिलेटेड असतात? तर सगळी वाक्य जी आहेत, ती शक्यतो तुमची टेन्स मधलीच असण्याची शक्यता दाट असते. ठीक आहे. बघा पुढे. ज्याचं ग्रामर परफेक्ट आहे त्याला इथे काहीच प्रॉब्लेम नाही येणार. त्यातल्या त्यात टेन्स परफेक्ट असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये ना 12 मार्काच्या सेम ॲक्टिव्हिटीज असतात. सेम प्रश्न 12 मार्क्सचा आहे. 12 मार्क्सचे असतात इथं. म्हणजे क्वेश्चन नंबर 2 मध्ये पुस्तकातला जो पॅसेज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला A1, A2, A3, A4, A5, A6 पर्यंतच्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि एकूण तुमचे इथं 6 × 2 12 मार्क्स आहेत आणि प्लस क्वेश्चन नंबर 2B जो आहे, तो तुमचा 6 मार्क्सला असतो. आता हा मी क्वेश्चन नंबर ए सांगत नाही. क्वेश्चन नंबर ए जो आहे तो बी प्रमाणेच आहे. सॉरी, क्वेश्चन नंबर ए जो आहे तो पहिल्या क्वेश्चन नंबर ए प्रमाणेच आहे हा. त्याच्यामुळे तो काय आता मी जास्त एक्सप्लेन करत नाहीये. त्याच्यातले फक्त जे आपण लँग्वेज स्टडीचा जो भाग आहे इंग्लिश ग्रामरचा, तो आपण बघूयात. इथे बघा, डू ॲज डायरेक्टेड. ट्री प्लांटेनिंग बिकम अ नॅचरल चॉईस. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सची काय रचना बाबा? यस प्लस प्रेझेंट परफेक्ट आहे. मग तिथं आपण हॅव किंवा हॅज वापरतो आणि V3 प्लस ओ. आता येस म्हणजे काय? ट्री प्लांटिंग हा तुमचा सब्जेक्ट आहे. मग ट्री प्लांटिंग इथे सुद्धा आहे, ट्री प्लांटिंग इथे सुद्धा आहे, ट्री प्लांटिंग इथे सुद्धा आहे, ट्री प्लांटिंग इथे सुद्धा आहे. आता त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज आहे. तर ट्री प्लांटिंग एकच आहे म्हणजे तुमचा हॅज येणार. मग हॅज कुठे बाबा? इथं आहे हॅज आणि इथं आहे हॅज. म्हणजे तुमचा ए गेला, तुमचा सी गेला. मग आता इथे बघा, हॅज नंतर तुमच्याकडे काय असतं? V3. डायरेक्ट V3 बिकम इथं आहे. हे बिन वगैरे नसतं. त्याच्यामुळे तुमचा ऑप्शन बी करेक्ट आहे. ट्री प्लांटिंग हॅज बीन बिकम अ नॅचरल चॉईस. ठीक आहे. तर बी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा बघा, इथं चूज द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स. बघा, दे वेर अनेबल टू मीट देअर बेसिक नीड्स. आता अनेबलच्या अपोजिट लिहायचा एबल टू आणि वेअरच्या अगोदर लिहा नॉट. बघा, दे वेअर नॉट एबल टू मीट. दे वेअर नॉट एबल टू. अनेबल टूचा अर्थ काय बाबा? नॉट एबल टू असतो. अनेबल टू च्या अगोदर नॉट लिहिलं आणि अनेबलच्या अपोजिट एबल टू लिहिलं. दे वेअर नॉट एबल टू मीट देअर बेसिक नीड्स हे येईल. बाकी ऑकॅब्युलरीचा पार्ट आहे तो तुम्ही या ठिकाणी लिहा A6. आता त्याच्यानंतर बी जो आहे, या ठिकाणी बी आणि सी. ऍक्च्युली बी 3 मार्काला आणि सी 3 मार्काला आहे. मी मगाशी म्हटलं चुकून, बी 6 मार्काला असतो. ऍक्च्युली बी 3 आणि सी 3. बी मध्ये तुम्हाला समराईज करायचा, जो एक्स्ट्रॅक्ट होता, जो पॅसेज होता, त्याची समरी लिहायची आहे आणि सी मध्ये तुम्हाला माइंड मॅप तयार करायचा आहे. तर हा पण सोपा असतो. डिसएडव्हांटेजेस ऑफ स्मार्टफोन. तर इथं तुम्ही लिहू शकता पहिलं, डिसएडव्हांटेजेस ॲडव्हांटेजेस ऑफ स्मार्टफोन. ओके. त्याला मस्त असा बॉक्स करा आणि त्याच्याशी रिलेटेड बाबा तुम्हाला या ठिकाणी काही थीम, बाबा त्याची कारणं जी आहेत बाबा, डिसएडव्हांटेजेस काय-काय आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. ओके. तर एकदम सोपा प्रश्न आहे. याच्यावरती मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे माइंड मॅपिंगची. तर माइंड मॅपिंग ही कशी करायची त्याची व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि दिलेल्या लिंकवर क्लिक करून माइंड मॅपिंगची पण आहे आणि इतर सगळ्या रायटिंग स्किलच्या भागाची मी ऑलरेडी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवले. तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये माइंड मॅपिंगची व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. ओके. पुढचा बघा, पोएट्रीचा भाग आहे सेक्शन 2. तर हा जो भाग आहे याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः क्वेश्चन नंबर 3A जो आहे त्याच्यामध्ये 10 मार्क आहे. 3A 10 मार्क आणि बी जो आहे तो तुमचा
4 मार्काला आहे अप्रिशिएशन. ओके. ए मध्ये 5 ॲक्टिव्हिटी असतात 2-2 मार्काच्या आणि बी मध्ये पोएमचं अप्रिशिएशन तुम्हाला लिहायला लागतं. बघा इथे ए मध्ये जवळपास साधारणतः आपल्याकडं 5 ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत. ओके. आणि बी मध्ये तुम्हाला अप्रिशिएशन लिहावं लागतं. ओके. आणि सेक्शन नंबर 3 मध्ये काय बाबा, अटेम्प्ट एनीवन म्हणजे ॲक्चुअली सेक्शन नंबर 4 जो आहे, तो 4 पूर्णपणे रायटिंग स्किलवर आधारित आहे. तो 16 मार्काला आहे. त्याच्यामध्ये 4 ए, बी, सी, डी असे सब क्वेश्चन असतात. त्याच्यामध्ये ए जो आहे, ए मध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग व्हर्चुअल मेसेज ड्राफ्ट करायचा आहे किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन. तर या ठिकाणी हा व्हर्चुअल मेसेज खूप सोपा आहे. त्या व्हर्चुअल मेसेज जर तुम्हाला टाइप करायचा असेल, तर त्याची काही फॉर्मॅट आहे मित्रांनो. व्हर्चुअल मेसेज असेल, तर त्या व्हर्चुअल मेसेजचा तुम्हाला व्यवस्थित फॉर्मॅट समजला पाहिजे. जो फॉर्मॅट आहे व्हर्चुअल मेसेज लिहायचा, तो व्यवस्थित तुम्ही लिहिला पाहिजे. जसं की या ठिकाणी बघा ना, इथं पहिली तुम्ही काय लिहिलं पाहिजे? बघा इथं काय दिलंय, की बाबा इमॅजिन सनी हॅज बीन सिलेक्टेड टू अपीअर इन द फायनल राउंड ऑफ द सिंगिंग कॉम्पिटिशन. बाबा सिंगिंग कॉम्पिटिशनसाठी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. सनीज फादर हॅज मूव्ह आउट ऑफ सिटी फॉर सम ऑफिशियल वर्क. समीरचे वडील जे आहेत ते सिटीच्या बाहेर गेलेले आहेत. काही ऑफिशियल कामानिमित्त ते शहराच्या बाहेर गेलेले आहेत समीरचे वडील. तर समीर ट्राय टू कॉल हिज फादर सेव्हरल टाइम्स. समीरने त्याच्या वडिलांना बऱ्याचदा कॉल करायचा प्रयत्न केला. बट ड्यू टू कनेक्टिव्हिटी इश्यू ही इज अनेबल टू कॉन्टॅक्ट विथ हिज फादर. ओके. मग आपल्याला व्हर्चुअल मेसेज ड्राफ्ट करायचा आहे. तो आपल्या पप्पांना ड्राफ्ट करतो मेसेज, की बाबा तुम्हाला कॉल करत होतो मी, पण लागला नाही. पण एक आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची आहे. ती म्हणजे बाबा माझं सिलेक्शन झालेलं आहे इलोक्युशन स्पर्धेमध्ये पुढच्या राउंडसाठी. तर ते लिहित असताना पहिली गोष्ट तर तुम्हाला एक लिहिलं पाहिजे, की डेट खूप महत्त्वाची आहे. जसं की 20 जून असेल, जानेवारी असेल आणि किती वेळ बाबा तुमची 8 पी-एम आहे, वेळ काय ती वेळ लिहिणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग इथं डिअर पप्पा तो वडिलांना म्हणतो म्हणजे डिअर पप्पा या ठिकाणी येईल. ओके. डिअर पप्पा, पापा आणि त्याच्यानंतर मग बाबा तो लिहायला सुरुवात करतोय बाबा जसं की होप यू आर फाईन. आय एम रिअली एक्साइटेड टू शेअर द वंडरफुल न्यूज ऑफ माय सिलेक्शन फॉर द फायनल राउंड ऑफ द सिंगिंग कॉम्पिटिशन. ते सगळं डिटेलमध्ये लिहायचं आहे. आता याच्यावर ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेली आहे. कशाप्रकारे हा ड्राफ्ट जो आहे तो तुम्ही लिहू शकताय. तर त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ठीक आहे. बाकी स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन याच्यापैकी हा भाग खूप सोपा आहे. हा तुम्ही सोडवू शकताय. पुढे बघा तिघांपैकी एक सोडवायचा आहे. त्याच्यानंतर बी मध्ये कसं असतं ईमेल रायटिंग आहे आणि त्याच्यानंतर रिपोर्ट रायटिंग आहे आणि इंटरव्ह्यू आहे. तिघांपैकी एक तुम्हाला सोडवायचं. या तिघांवरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर या तिघांच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सी जो आहे त्याच्यामध्ये स्पीच किंवा कंपेअरिंग स्पीच लिहा किंवा तुम्हाला कंपेअरिंग म्हणजे सूत्रसंचालन किंवा एक्सपान्स द आयडिया. तर यामधल्या सुद्धा या 2 पार्टवरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर या तिघांपैकी एक लिहायचं असतं. त्याच्यानंतर डी मध्ये तुम्हाला बघा रिव्ह्यू आहे, त्याचबरोबर ब्लॉग रायटिंग आहे आणि त्याचबरोबर अपील आहे. तर याच्यावर सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी बनवल्यात. त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि सेक्शन 4 जो आहे शेवटचा तो नॉव्हेलवरती आहे. त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी असतात 5A, 5B या 5C आणि 5D अशा 4 ॲक्टिव्हिटी असतात. आता याच्यामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं ना, व्यवस्थित विचार केला, तर ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे जसं की क्वेशन नंबर 5 जो आहे आपल्याकडं 5A याच्यामध्ये हा जो ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती पूर्णपणे तुमची 4.1 वरती अवलंबून असेल. जसं की ॲक्टिव्हिटी ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल 4.1 वरती असते. ओके. त्याच्यानंतर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ना तुमची बी, हा जो तुमचा 4.2 वरती असतो. सी 4.3 वर असतो आणि त्याच्यानंतर डी जो आहे तो 4.4 वर आधारित असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही क्वेश्चन पेपर आज आपण पाहिलेली आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर तुम्हाला या वर्षी येऊ शकते. त्यामुळे हा क्वेश्चन पेपर तुम्ही नक्कीच संपूर्ण नीट पाहिला असेल. तर हा क्वेश्चन पेपर तुम्हाला हवा असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. त्या लिंकवर क्लिक करून हाच नाही तर या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही इतर आपले काही क्वेश्चन पेपर आहेत इंग्लिशचे ते तुम्ही डाउनलोड करू शकताय. त्यांचा अभ्यास करू शकताय जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क मिळतील. ठीक आहे मित्रांनो. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.